एनए प्लॉटच्या प्राइजेस या नेहमी जास्त का असतात? ओके, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की एनए प्लॉट हा मेजरली कशासाठी बनवलेला आहे? तर तुम्हाला घर बांधण्यासाठी. ओके, कारण याच्यामध्ये कोणकोण व्यक्ती इन्व्हॉल्व आहेत? तर मेजरली याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग इन्व्हॉल्व आहे. तर टाउन प्लॅनिंग म्हणजे काय? एक टाउन तुम्ही वसवताय तिथे. आता टाउन कशासाठी वसवलं जातं? तर ते घर बांधण्यासाठी वसवलं जातं. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एनए प्लॉट घेता तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे मी ऍग्रिकल्चर लँड एखाद्या ठिकाणी घ्यायला जातो, तर बाबा ते ऍग्रिकल्चर लँड मला ना 10 लाख रुपयाला मिळते. पण त्याच ठिकाणी जेव्हा मी एनए प्लॉट घ्यायला जातो तर तो मला 20 लाख रुपयाला मिळतोय किंवा तो मला 25 लाख रुपयाला मिळतोय. आता हा डिफरन्स काय तर समजून घेणं आवश्यक आहे. जर आज तुम्ही एखादं एनए प्लॉटिंग करताय तर त्याच्यामध्ये वेस्टेज किती आहे माहिती आहे? 50%. पण विचार करा, जर कोणत्या तरी डेव्हलपरने 10 एकर जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि समजा त्याची कॉस्टिंग त्याला पडली असेल एक समजा 2 करोड रुपये. आता त्याने ते 2 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर मग बाबा 2 करोड इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्या एनए अप्रुव्हलच्या प्रोसेसलाच समजा 2 वर्ष लागली. तर हे जे 2 करोड त्याने इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा एक इंटरेस्ट लागणार नाही का? लागणार नाही इंटरेस्ट. आणि तो इंटरेस्ट लागल्यानंतर त्याच्या हातामध्ये फक्त फक्त जागा जी सेलेबल मिळते तर ती कितीची मिळते? 50%ची. म्हणजे त्याची जागेची किंमत ऑलरेडी 4 करोड झाली. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, याची जी एनए प्रोसेस आहे याला वेळ लागतोय. म्हणजे तो जो 4 करोड त्याने टाकलेले आहेत तर त्याच्यावरती त्याला एक इंटरेस्ट लागतोय. रोड डेव्हलपमेंट करायला 12 फुटाचा त्याला प्रॉपर रस्ता बनवून द्यायचा आहे, त्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार. त्याला पाण्याची सोय करायची आहे, पाण्याची टाकी बसून द्यायची आहे तुम्हाला. तुम्हाला तिथे प्रॉपर त्याला लाईट आणून द्यायची आहे. ओके, सो एखादी समजा 2 एकरचं 5 एकरचं लँड पार्सल असेल आणि त्याच्यावरती जेव्हा प्लॉटिंग होतं तेव्हा एवढ्या घरासाठी केवढी लाईट लागणार? तर त्याच्या हिशोबाने त्याला तिथे ट्रान्सफॉर्मर आणावा लागतो, तिथे पाण्याची अरेंजमेंट करावी लागते. तर मग हा खर्च कोण करणार? ओके, जेव्हा तुम्ही एखादा ऍग्रिकल्चर लँड बाय करता, ओके, त्याच्यामध्ये हा खर्च तुम्ही ऍग्रिकल्चर लँड बाय केल्यावरती स्वतः करता. ते कोण डेव्हलपर नसतो. आणि जेव्हा एक डेव्हलपर इन्व्हॉल्व असणार तेव्हा तो त्याचा प्रॉफिट बघणार की नाही बघणार? सिंपल आहे, तो त्याचा प्रॉफिट बघणार. पण त्याचबरोबर तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादा एनए प्लॉट विकत घेता तेव्हा तुमच्या डोक्याला बिलकुल ताप नाहीये. म्हणजे तेव्हा तुम्ही एनए प्लॉट घेता तेव्हा तो टाउन प्लॅनिंगने जर अप्रूव्ह केला असेल तर त्याच्यावरती जेव्हा तुम्ही घर बांधता तेव्हा तुम्हाला एखादी नॅशनलाइज बँक लोन देते. जेव्हा एखादी बँक लोन देते तेव्हा त्या जागेची सगळीच्या सगळी स्क्रुटनी ते करून टाकतात. म्हणजे ऍग्रिकल्चर लँड बाय करताना तुमच्या डोक्याला जो त्रास आहे तो सगळ्याच्या सगळा त्रास इथे आल्यावरती शून्य होतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.